नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याचा हवामानाचा अंदाज. जूनमध्ये मान्सून हा बहुतांश राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मान्सून हा कमी झाला, मात्र त्याची भरपाई जी आहे ती जुलै महिन्यामध्ये पाहायला मिळाली. कारण की मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती मध्यावर येत होती. याचबरोबर ऑफशोर ट्रफ ही अजूनही सक्रिय आहे. म्हणजे गुजरातची किनारपट्टी, गुजरातचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर केरळची किनारपट्टीपर्यंत मान्सून सक्रिय आहे. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होत होते. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे ही राज्यात मान्सून जुलै महिन्यामध्ये सर्वसाधारण काही भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त बरसलेला पाहायला, म्हणजे जूनची सरासरीचा जो पाऊस आहे तो जुलैमध्ये रिकवर झाला. मात्र येणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये मान्सून हा समाधानकारक असण्याची शक्यता ही फार कमी आहे. सप्टेंबर महिन्याचा विचार जर केला तर ऑगस्टमध्ये जेवढा कमी पाऊस आहे तेवढ्याच्यापेक्षा जास्त पाऊस हा सप्टेंबरमध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्याची स्थिती जर पाहिली तर सध्या एल निनो हा सामान्य स्थितीमध्ये आहे, म्हणजे न्यूट्रल कंडिशनमध्ये आहे. त्यामुळे अल निनोचा कोणताही प्रभाव येणाऱ्या महिन्यामध्ये याचबरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये राहण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे सर्वतोपरी आहे तो आपल्या मान्सूनचाच निर्भर आपण राहण्याची शक्यता आहे. कारण की अल निनो जेव्हा सक्रिय असतो त्याला भारतीय प्रदेशामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पडतो. याचबरोबर आयोडीचा विचार जर केला तर आयोडी ही न्यूट्रल कंडिशनमध्ये राहणार आहे. म्हणजेच ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 4 महिन्यामध्ये हा आयोडी हा न्यूट्रल फेजमध्ये राहतो. त्यामुळे आयोडीचाही जास्त परिणाम मान्सूनवरती होणार नाही. ज्याला आयोडी पॉझिटिव्ह असतो त्यावेळेला भारतीय मान्सूनवर त्याचा चांगला परिणाम होत असतो. याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा आपण हवामानाचा अंदाज जर पाहिला तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे. अबोव नॉर्मल राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच रायगड, मुंबई, ठाणे याचबरोबर पालघर हा जो उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये पाऊस पर्जन्यमान हा कमी राहील, सरासरीपेक्षाही कमी राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाण्याचा जो घाटमाथ्याचा भाग असेल, अहमदनगरचा संगमनेर, अकोले, याचबरोबर नाशिकचा जो दक्षिण भाग असेल, नाशिक, सिन्नर, तसेच इगतपुरी, याचबरोबर सोलापूरचा बहुतांश भाग या भागामध्ये पावसाचे प्रमाण असेल ते सरासरीपेक्षा थोडंसं जास्त राहण्याची शक्यता. त्याच्यामुळे संपूर्ण घाटमाथ्याचा समावेश आहे. तसेच अहमदनगर, मराठवाड्यातील बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर नाशिक या ही जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण असेल ते अत्यंत कमी राहण्याची दाट शक्यता आहे. तसे याचबरोबर धाराशिव संपूर्ण जिल्हा, लातूरचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा थोडासा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच नांदेड, लातूर, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग या भागाचं जर पाहिलं तर सरासरी एवढा पाऊस राहण्याची शक्यता, म्हणजे मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता ऑगस्ट महिन्यामध्ये आहे. याचबरोबर आपण जर विदर्भाचं जर पाहिलं तर विदर्भामधील बहुतांश जे जिल्हे आहेत ते बहुतांश जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची, कारण ऑगस्ट जुलै महिन्याचा विचार केला तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा विदर्भात झाला. मात्र ऑगस्टमध्ये महिन्यामध्ये या संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण असेल ते अत्यंत कमी राहण्याची शक्यता. याच्यामध्ये बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती संपूर्ण जिल्हा, वर्धा, नागपूर, तसेच चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया यांचा समावेश. याचबरोबर नागपूरचं जर पाहिलं तर नागपूरमध्ये जो बहुतांश भाग असेल, जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये सरासरीपेक्षा थोडासा जास्त राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर खान्देशचा विचार जर केला तर खान्देशमधील जळगावमध्ये सरासरी एवढा पाऊस राहू शकतो, काही विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर नंदुरबार संपूर्ण जिल्हा या भागामध्ये सरासरीपेक्षा थोडासा जास्त राहण्याची शक्यता आहे. धुळ्याचा जर विचार केला तर धुळ्यामध्ये सरासरी एवढाही पाऊस राहू शकतो, काही भागामध्ये सरासरीपेक्षा कमी राहू शकतो. जो दक्षिण भाग असेल त्यापेक्षा सरासरीपेक्षा कमी असेल. आणि शिंदखेडा, शिरपूर हा जो उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये सरासरीपेक्षा थोडासा जास्त राहण्याची शक्यता आहे. नाशिकचा जर विचार केला, नाशिकमध्ये संपूर्ण नाशिकमध्ये जर पाहिलं तर सरासरी एवढा पाऊस राहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये मात्र सरासरीपेक्षा थोडासा कमी राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर ऑगस्ट ते सप्टेंबर म्हणजे 2 महिन्याचा सरासरी पावसाचा विचार जर केला, ऑगस्टमध्ये पाऊस हा संपूर्ण राज्यामध्ये कमीच असणार आहे. मात्र सप्टेंबरमध्ये जो ऑगस्टमध्ये पाऊस नव्हता त्याची भरपाई मात्र सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे.
काही भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, काही भागामध्ये मुसळधार व काही भागामध्ये जोरदार पावसाची दाट शक्यता आहे सप्टेंबर महिन्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. बरोबर मॅक्झिमम टेम्परेचर आणि मिनिमम टेम्परेचर म्हणजेच दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान खास करून विचार केला. सर्वप्रथम आपण मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार केला म्हणजे दिवसाचं तापमान जर पाहिलं तर संपूर्ण घाटमाथ्याचा भाग, संपूर्ण कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, रायगड याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये टेम्परेचर हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण विभाग, याचबरोबर मराठवाड्यातील संपूर्ण जिल्हा विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र विदर्भातील जो पूर्वेकडील भाग असेल, भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली या भागामध्ये बिलो नॉर्मल राहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये सरासरी एवढा राहू शकतो. त्याच्यामध्ये यवतमाळ, नागपूरचा समावेश असेल. याचबरोबर मिनिमम टेम्परेचर विचार जर केला म्हणजे रात्रीच्या तापमानाचा जर विचार केला तर रात्रीच्या तापमानामध्ये ही वाढ होताना पाहायला मिळत आहे. याच्यामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र बहुतांश भाग, याचबरोबर मराठवाड्यामध्ये बहुतांश भागामध्ये ही तापमान हे अधिक राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर धुळे, नंदुरबार, जळगाव जो उत्तरेकडील भाग असेल, याचबरोबर नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर उत्तरेकडील भाग, याचबरोबर तसेच नागपूर, अकोला, यवतमाळ, गडचिरोली दक्षिण भाग या भागाचा विचार जर केला, या भागामध्ये सरासरी एवढं रात्रीचं तापमान राहण्याची शक्यता आहे. तसेच भंडारा आणि गोंदिया हा जो पूर्वेकडील भाग असेल, या भागामध्ये सरासरीपेक्षा कमी तापमान राहण्याची शक्यता आहे. हे होतं संपूर्ण ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्याचा हवामानाचा अंदाज. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा आणि ही माहिती शक्यतो करून सर्वाधिक शेतकऱ्यांना तुम्ही फॉरवर्ड करा. धन्यवाद.